नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एकाग्र अकॅडमीमध्ये. पीवायक्यू विश्लेषण करत होत होतो. त्या हिशोबाने आपलं इकॉनॉमिक्स आवाजाचं पीवायक्यू विश्लेषण आहे. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. 2026चा हा बघू शकता पहिलाच आपला पीवायक्यू अनालिसिस सिरीज आहे, जी आपली मागच्या वर्षी आपण सुरू केलेली ती कंटिन्यूस करत आहोत. इकॉनॉमिक्सचं आपल्याला करायचं आहे. होपफुली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की परीक्षा तर होणारच आहे. अजून तरी GRचा काही हे आहे म्हणजे अपडेटेड नाही आहे मी. हा म्हणजे जिथपर्यंत आता रेकॉर्डिंग होतोय आज लेक्चर तिथपर्यंत आयोगाचा काही अपडेट नाही. उलट आयोगाने सूचनापत्र दिले की परीक्षा तर होणारच आहे. त्याच अनुषंगाने आपण बघू शकता की पुढेच चालायचं आहे. उद्याचा एक वर्किंग दिवस आहे. जर उद्या जर GR आला तर आयोग तत्काल बघू शकता उद्याच्या उद्या नोटिफिकेशन टाकून जर पुढे गेली परीक्षा तर करू शकते. नाहीतर आपली 4 तारखेला परीक्षा होणारच आहे. या दृष्टिकोनातूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि जसं मी बोलत होतो की MPSC 2024च्या राज्यसेवा मेन्सचे थोडेफार प्रश्न राहिलेले होते, ते अनालिसिस करू. तसेच गट कच्या मेन्सचे जे 10 प्रश्न आहेत ते पण अनालिसिस करू अर्थव्यवस्थेचे. चला, वर्ल्ड हॅपीनेस अहवाल 2018 मध्ये सर्वात दुःखी देश कोणता होता? दक्षिण सुदान, बुरुंडी, अफगाणिस्तान, भारत. लक्षात ठेवा 2024च्या मेन्सला 2018चा प्रश्न विचारला. म्हणून लाईव्ह मध्ये मी काही काही प्रश्न जे 2021-20चे फिफा वर्ल्ड कप विषय घेतोय. लोक तिथं बोलतात की सर एवढे जुने प्रश्न का घेतायत? तर हे बघा, ह्याचे पुरावे इकडे आहेत. 2018चा प्रश्न विचारला इकॉनॉमिक्स मध्ये, ते पण 2024च्या मेन्सला गटकच्या. तर ह्याचं योग्य उत्तर आहे बुरुंडी. येस. नेक्स्ट, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचे उद्दिष्ट आहे? 2075, 2045, 2030, 2035. तर लक्षात ठेवा इट इज 2045. येस. चला नेक्स्ट, जोड्या जुळवायचा आहे. आर्थिक नियोजन, 12वी पंचवार्षिक योजना, नीती आयोग, नीती आयोगाचे उपाध्यक्ष पंतप्रधानांकडून निवड होतात. भारत सरकारने धोरण राबवणारे विचार गट, जलद व शाश्वत वृद्धी दर, कालबद्ध कार्यक्रम. जलद व शाश्वत वृद्धी दर म्हणजे जे क आहे, क चा मोस्ट प्रोबेबली आपल्याला माहित असेल की 12वी पंचवार्षिक योजनेचा हा ऑब्जेक्टिव्ह होता. येस. 2चा म्हणजे क येणार, 2चा क इकडं आहे, त्याच्यानंतर एकच ऑप्शनमध्ये. मग डिरेक्टली बघू शकता हाच आन्सर झाला. एकदम सोपा होता. आर्थिक नियोजनचं मग काय झालं? कालबद्ध कार्यक्रम म्हणजे टाइम बॉन्ड प्रोग्राम आहे. नीती आयोग बघू शकता, नीती आयोगचं बी, भारत सरकारने धोरण राबवणारा विचार गट, पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष असतात, ते पंतप्रधानांकडून निवड केले जातात. सोपा प्रश्न होता, थोडंफार लॉजिक होता. येस, ऑफलाईनमध्ये मी हा कन्सेप्ट शिकवलेला होता. जे ऑफलाईनचे विद्यार्थी बघत असतील त्यांना माहीत असेल. त्या दिवशी निरपेक्ष दारिद्र्याचे मापन डॅश याद्वारे केले जाते. उष्मांक, उत्पन्न, संपत्ती, राहणीमान. लक्षात ठेवा निरपेक्ष दारिद्र्य ॲब्सोल्यूट पॉवर्टी. ॲब्सोल्यूट पॉवर्टी इज मेजर्ड बाय, लक्षात ठेवा, कॅलरीज. 1962चा जो कार्यगट आलेला त्यानुसारच आपण बघू शकता भारतात ॲब्सोल्यूट पॉवर्टी मापले जातं. रिलेटिव्ह पॉवर्टी बघू शकता की येस, रिलेटिव्ह पॉवर्टी आपल्याला इरॅडिकेशन करता येत नाही, पण ॲब्सोल्यूट पॉवर्टी आपण इरॅडिकेट करू शकतो आणि त्याचे मापन आहे उष्मांक म्हणजे कॅलरीजमध्ये मापलं जातं. नेक्स्ट, फिलिप्स चक्र म्हणजे फिलिप्स कर्व डॅश यांच्यातील संबंध आहे. महागाई आणि बेरोजगारी, महागाई आणि उत्पादन, रोजगार आणि लोकसंख्या, वस्तूंची मागणी आणि पुरवठा. तर लक्षात ठेवा इट इज महागाई आणि बेरोजगारी, फिलिप्स कर्व. इन्फ्लेशन अँड अनएम्प्लॉयमेंटचा तो कर्व आहे, भरपूर महत्वाचा कर्व आहे, लक्षात ठेवा. कोणते विधान बरोबर आहे? अवमूल्यन म्हणजे चलनाचे विनिमय मूल्य किंवा इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत त्याची खरेदी शक्ती कमी करणे. म्हणजे डिव्हॅल्युएशन इज द रिडक्शन ऑफ द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ अ करन्सी ऑर इट्स परचेसिंग पॉवर इन टर्म ऑफ अदर करन्सी. बरोबर आहे, डिव्हॅल्युएशन आपण केलेलं आहे. अवमूल्यनाचा मोठा फायदा म्हणजे आयात वाढणे. द ग्रेट ॲडव्हेंचर ऑफ डिव्हॅल्युएशन इज अन इन्क्रीज इन इम्पोर्ट. ना इन्क्रीज नाही होत, लक्षात ठेवा, हे चुकीचं आहे. म्हणून आपल्याला काय विचारलं बरोबर, मग फक्त अ विल बी द बरोबर. यस, डिव्हॅल्युएशनमुळे बघू शकता इम्पोर्ट इन्क्रीज होत नाही. लक्षात ठेवा एक्सपोर्ट इन्क्रीज होण्यासाठी मदत होते, पण इम्पोर्ट महागच पडतं ॲक्च्युली. नेक्स्ट, डिसेंबर 1971 पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे चलन डॅश हे होते. US डॉलर, पाऊंड, सोने या SDR स्पेशल ड्रॉईंग राईट्स विशेष उचल अधिकार. तर लक्षात ठेवा US डॉलरमध्ये सगळं फार निर्णय होते. डिसेंबर 1971 पर्यंत US डॉलरच होतं. बघू शकता करन्सी ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड 1945ला स्थापन झालेली बॉडी आहे. नेक्स्ट, शासनाकडून आपला खर्च भागवण्यासाठी निधी उभारण्याचा अत्यंत महत्त्वाचा व पारंपरिक मार्ग म्हणजे विविध कर हा होय. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ते सांगा. वस्तूवरील कर हे सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कर असतात. द टॅक्सेस ऑन गुड्स आर जनरली डायरेक्ट टॅक्स. लक्षात ठेवा हेच चुकीचं आहे.
टॅक्सेस ऑन कर्ज हे लक्षात ठेवा, ते इनडायरेक्ट टॅक्स असतात आणि त्यालाच इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटी बोलतो. पण पहिला डायरेक्ट टॅक्समध्ये आपण इन्कम टॅक्स पकडतो, वेल्थ टॅक्स पकडतो. वस्तू व सेवा कर जीएसटी प्रणाली 1 जुलै 2014 पासून संपूर्ण भारतात अंमलात आली ना, 1 जुलै 2017 अरुण जेटली होते आणि बघू शकता की 101वी घटना दुरुस्ती 279A हा आपला जीएसटी काउन्सिल करून आपला वाढवण्यात आलाय संविधानमध्ये. नेक्स्ट, एक देश एक कर, वन नेशन वन टॅक्स ही जीएसटीचा भाग आहे. येस, एक देशात एकच बघू शकता टॅक्स असणार, हे बरोबर आहे. नेक्स्ट, वस्तू व सेवा कर हा पूर्वीच्या अनेक केंद्रीय व राज्य अप्रत्यक्ष करांऐवजी व्यवहारात संपूर्ण राष्ट्रात येणारा एकच प्रत्यक्ष कर आहे. प्रत्यक्ष करच नाही ना, इनडायरेक्ट टॅक्सेस आहे. नाही तर मग पहिला स्टेटमेंट पण राईट झालं असतं, म्हणून फक्त क बरोबर आहे. येस, दिसताना बघू शकता, प्रश्न बघू शकता किती मोठा आहे, पण ऍक्च्युली सोपाच होता, काहीच नव्हता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 महाराष्ट्रात कधी लागू झाला? 1 फेब्रुवारी 2014, 2016ला, 1 फेब्रुवारी, 1 जानेवारी आणि 1 जानेवारी 2014. तर लक्षात ठेवा 1 फेब्रुवारी 2014ला हा लागू झाला. हा येऊ शकतो आता प्रिलिम्समध्ये आत्ताच्या, कारण डायरेक्टली डेट विचारण्याचा आपल्या इथं परंपरा आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 कधी महाराष्ट्रात हे झाला? 1 फेब्रुवारी 2014ला. लक्षात ठेवायचं 1 फेब्रुवारी 2014. येस, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 1 फेब्रुवारी 2014. विदेशी व्यापाराची भूमिका म्हणजे रोल ऑफ फॉरेन ट्रेड इज परकीय चलन निर्मिती. यस. गुंतवणुकीस प्रोत्साहन. यस, म्हणजे एक तरी हे ओकेच आहे. त्याच्यानंतर श्रम विभागणी. येस, म्हणजे लीड टू डिव्हिजन ऑफ लेबर. निर्यातीच्या रचनेत बदल ना, निर्यातीत कधीच बदल होत नाही याच्याने, म्हणून अ ब क इज द राईट आन्सर. रोल ऑफ फॉरेन ट्रेड. येस, हा झाला गट क मेन्सचे 10 प्रश्न. आता आपण राज्यसेवाचे आपल्या थोडंफार 20 प्रश्न बघूया, कारण आपण 50 पर्यंत केलेले 50 प्रश्न मागच्या आठवड्यात, तिथून पुढचं आपण बघूया. आणि जर परीक्षा पुढे जाईल की नाही माहीत नाही मला, पण पुढच्या आठवड्यात पण काहीतरी आपल्याला पाहिजे की गट क ची पण पूर्वपरीक्षा आहे, त्या अनुषंगाने पण आपण थोडंफार अजून एक आठवडा PYQ मध्ये 300-400 प्रश्न पूर्ण मिळून आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. 300-400 नाही, पण एक 200 पेपर घेऊन येऊ आणि त्याच्यातले सगळे विषय करू. चला, भारतातील सेंद्रिय शेती संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? सेंद्रिय शेती, भारतात सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करण्यासाठी सन 2015 मध्ये परंपरागत कृषी विकास योजना लागू करण्यात आली आहे. येस, हे बरोबर आहे. भारतीय सेंद्रिय शेतीचा पुरस्कार 2015 मध्ये मोदी आल्यानंतरच सर्व झालं आणि मग विकास योजना आली. 2022-23 मध्ये भारतातील सेंद्रिय कृषी उत्पादन मध्य प्रदेशचा प्रथम क्रमांक होता. येस, सिक्कीम तर ऑलरेडी ऑर्गॅनिक स्टेट आहे, पण 2022-23 मध्ये मध्य प्रदेश होता. आणि 2022-23 भारतातील सेंद्रिय कृषी उत्पादनात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर होता. येस, प्रथम मध्य प्रदेश, सेकंड महाराष्ट्र. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सेंद्रिय कृषी उत्पादनाची मागणी वाढवत आहे. येस, ऑर्गॅनिक फार्मिंग जपानमध्ये भरपूर प्रमाणात बघू शकता हे सगळं सुरू झालेलं आहे. भारत आता कुठंतरी ट्राय करते की त्यांच्याबरोबर यावं. नेक्स्ट, भारताच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत भारतीय शेती क्षेत्राने खालीलपैकी कोणत्या घटकांच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका बजावली आहे? पुन्हा एकदा, इंडियन ॲग्रिकल्चर सेक्टर प्लेड पॉझिटिव्ह रोल इन प्रोसेस ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया थ्रू विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स? उद्योगांसाठी कच्चा मालाचा पुरवठा. यस, येतो आहे. औद्योगिक वस्तूंसाठी बाजारपेठ. यस, हे पण आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी रोजगारचा पुरवठा. हे पण आहे. APMC आणि बरेच काय काय प्रकार आपण केलेले. भांडवली निर्मितीचं योगदान, सहकार संस्था पण ह्याचाच भाग येतो. इट इज अ व कडं सगळं आहे. नाबार्ड बिबार्ड थ्रू आपण लोन बिन देतो, हे सगळं आहे. खालील विधाने विचारात घ्या. पशुगणना 2019 नुसार सुमारे 3.31 कोटी पशुधनासह महाराष्ट्र देशात 5व्या क्रमांकावर आहे. तर लक्षात ठेवा 5व्या नाही 7व्या क्रमांकावर आहे पशु ह्याच्यात, कारण हा लॉकडाऊनच्या वेळेला जेवढ्या इयर बुक निघालेल्या आहेत त्याच्यात हे बघू शकता पशुगणना होती. महाराष्ट्रात 2020-21 पासून गोवर्गीय पशूंना लंपी त्वचेचा. यस, आपण हे बघू शकता ना की जसं कोविड होता आणि कोविडमध्ये म्युको मायक्रोसिस जो आजार झालेला, म्युकोस जे डोळ्याचा होता, त्याच्याच नंतरला बघू शकता की लंपी डिझिजेस होते. काय त्याला बोलतो? लंपी स्किन डिझिजेस, जे गायी आणि ह्याच्यामध्ये होते, ते महाराष्ट्रातच जास्त प्रादुर्भावाने हे झालेलं, म्हणून हा वाक्य बरोबर आहे. लक्षात ठेवा, लंपी स्किन डिझिजेस इन बोविन्स. येस, बोवाइन्स. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? सन 2022-23 मध्ये भारतातील एकूण निर्यातीपैकी महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा होता की पहिला होता? आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यस, दुसराच होता, कारण निर्यात बोललं. यस, निर्यात सज्जता निर्देशांक 2022 नुसार महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. हे पण बरोबर आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण 37 विशेष आर्थिक केंद्र
जे आहेत हे पण बरोबर आहे. क्षेत्राची स्थापना म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन 37 आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण 8 कृषी निर्यात क्षेत्र आहे. हे पण तर बरोबर आहे. 8चा आकडा बऱ्याच वेळा आलेला आहे. लक्षात ठेवा. ABCD सगळेच सत्य आहे. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र स्टेट ॲट 8 ॲग्री एक्सपोर्ट झोन्स. एक्सपोर्ट झोन 8 आहे. लक्षात ठेवा. शनीचा नंबर 8. खालील विधाने विचारात घ्या. 31 मार्च 2023 पर्यंत महाराष्ट्रात सुमारे 2.24 लाख सहकारी संस्था होत्या. ठीक आहे, बरोबरच आहे. 31 मार्च 2023चा डेटा आहे. सहकार संस्था तर आहे. मी लाईव्हमध्ये पण शिकवलं. सहकार संस्थेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो भरपूर वेळा. त्यापैकी सुमारे 56% सहकारी गृहनिर्माण संस्था होत्या. दोन्ही पण बरोबर आहेत. लक्षात ठेवा. येस. आउट ऑफ विच 56% वर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज. चला नेक्स्ट. रॉसडेल सहकारी यंत्रणा कशाशी संबंधित आहे? रॉसडेल हे लंडन येथे आणि तिथे सहकार संस्थेची स्थापना झालेली आहे. मी ऑफलाईन मध्ये पण शिकवलेलं आहे इकॉनॉमिक्स घेताना. मग ते कशाशी संबंधित आहे? शेतकरी, व्यापारी, ग्राहक की मजूर? तर लक्षात ठेवायचे जे रॉसडेल आहे इट इज ग्राहक, कन्झ्युमर्सशी रिलेटेड आहे. आणि हा प्रश्न बघू शकता सहकारावर हा कॅन्सल करण्यात आलेला. बरेच सारे होते की हा दिलाच कुणी, हे प्रॉपरली आपल्याला माहित नव्हतं. नेक्स्टला जाऊया की गगन. गगनचे पूर्ण रूप काय आहे? म्हणजे डॅश इज द फुल फॉर्म ऑफ गगन. आणि असे जे प्रश्न येतात ते भरपूर महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवायचे. गगनचं फुल फॉर्म विचारलेलं आहे. ग्लोबल एड फॉर जॉग्राफिकल ऑटोमॅटिक नेव्हिगेशन, GPS एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन, ग्लोबल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जिओ अँड नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन जिओ अँड नेटवर्क, GPS फॉर ॲडव्हेंचर्स जिओ ॲडिशनल नेटवर्क. तर लक्षात ठेवा ह्याचं योग्य आहे GPS एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन. GPS एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन, GAGAN, गगन. येस, लक्षात ठेवायचं आहे. GPS एडेड जिओ ऑगमेंटिक नेव्हिगेशन. येस. वर्षाचा पहिलाच दिवस आहे. लक्षात ठेवायचा. अभ्यास थोडाफार चांगला ठेवायचा आहे. पहिल्याच दिवशीपासून अभ्यास केल्यावर तुमचा पूर्ण बघू शकता 365 दिवसाचा प्लॅन रेडी पाहिजे तुमचा. याच वर्षी पोस्ट काढायचं. लक्षात ठेवा 2026. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इयर. या वर्षी भरपूर लोकांना, जसं 2024चा काळ होता की जिथं 8,000ची वॅकन्सी आलेली क्लर्क, आणि बरेच सारे महाराष्ट्राचे संघर्ष करणारे जे एकदम तळागाळातले ग्रामीण भागातले विद्यार्थी होते ते कुठेतरी शासनात गेले. त्याच प्रकारे बघू शकता की आपल्याला 2026 पण हा जबरदस्त ॲड येणार आहे तिथं बरेच साऱ्या. म्हणून टायपिंग विपिंग सर्टिफिकेट नसेल आत्ताच तुम्ही टायपिंगचा क्लास लावा जानेवारी महिन्यातच. कारण आत्ताची जी गटकची पूर्व परीक्षा येईल जुलैमधली, ते मेन्सचा फॉर्म ऑक्टोबरमध्ये येणार आहे. म्हणून ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला चान्स आहे टायपिंग करायचा. म्हणून ते पण कम्प्लीट करून घ्या. नेक्स्ट. भारतात खाजगी क्षेत्राच्या सहभागातून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कोणत्या सार्वजनिक खाजगी सहभाग प्रतिमानाचा PPP मॉडेल वापर केला जातो? बांधा वापरा हस्तांतरण, आराखडा बांधा वित्त पुरवठा वापरा हस्तांतरण, पुनर्वसन वापरा हस्तांतरण, टोल वापरा हस्तांतरण. हे आपण थोडं इंग्लिशमध्ये वाचूया कारण ह्याच्यात तुम्हाला थोडंफार लॉजिक जर कळाला तर ॲक्च्युली सगळेच ठीक आहे. बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर आहे. डिझाईन करायचं आहे, बिल्ड करायचं आहे, फायनान्स करायचं आहे, त्याला ऑपरेट करायचं आहे, मग ट्रान्सफर करायचं आहे, हे पण आहे. रिहॅबिलिट करायचं आहे कुठल्या तरी, मग त्याला ऑपरेट करायचं आहे, ट्रान्सफर तर सगळीकडे असणार. टोल बनवला, ऑपरेट केला, ट्रान्सफर केला. येस, म्हणजे ABCD विल बी ऑल द आन्सर. खालीलपैकी कोणते क्षेत्र भारतातील मोठ्या प्रमाणातील बेरोजगारी आणि प्रचंड दारिद्र्य या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मदत करतो? कृषी, शिक्षण, औद्योगिकरण. ब फक्त क, ब क, ब. तर लक्षात ठेवा ह्याच्यातलं काय की विचारले भारतातील मोठ्या प्रमाणातील बेरोजगारी आणि प्रचंड दारिद्र्य समस्यांच्या निराकरणासाठी. लक्षात ठेवा औद्योगिकरण जे आहे म्हणजे फक्त क असणार. इंडस्ट्रियलायझेशनमुळेच बघू शकता की बेरोजगारी दूर होताना आपल्याला दिसते. नेक्स्ट. उमंगचे दीर्घ रूप काय आहे? दीर्घ रूप म्हणजे फुल फॉर्मच विचारलंय. इंग्लिशमध्येच वाचूया. युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. युनिव्हर्सल मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स म्हणजे ॲप्लिकेशन न्यू एज गव्हर्नन्स. ठीक आहे. युनिफाईड आहे, युनिव्हर्सल आहे, युनिक मोबाईल आहे, युनायटेड आहे. युनायटेड तर नसणार, युनिक पण नसणार. इट इज युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. आपण गगनचा फुल फॉर्म बघितला, आपण उमंगचा फुल फॉर्म बघतोय. हेच प्रश्न आपल्याला पुढे येण्याचे चान्सेस आहेत. युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. नेक्स्ट. खालीलपैकी कोणते विधाने प्रसार भारतीच्या बाबतीत सत्य आहेत? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू इन केस ऑफ प्रसार भारती? प्रसार भारती 23 भाषांमध्ये प्रसारण करते काय? लक्षात ठेवायचं आहे. हा की ना, पहिले तर आपल्याला ते आलं पाहिजे की करते की नाही. तर लक्षात ठेवायचं आहे यस, 22 भाषा प्लस इंग्लिश. प्रसार भारती ही खाजगी प्रसारक सेवा आहे. खाजगी आहे काय? हे रॉंग आहे. प्रसार भारती गव्हर्नमेंटची आहे.
बहुजन बहुजन हिताय बहुजन सुखाय हे प्रसार भारतीचे ब्रीद वाक्य यस आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय. प्रसार भारतीने आपले सुवर्ण महोत्सव वर्ष 23 नोव्हेंबर 2022 नाही हे केलं. लक्षात ठेवायचं अ आणि क इज द राईट आन्सर. येस. नेक्स्ट, डॅशद्वारे व्यापारी बँकिंग प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला व्यापक अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934, बँकिंग नियमन कायदा 1949, विदेशी विनियम व्यवस्थापन कायदा. फक्त ब या क. पुन्हा एकदा वाचूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज बीन इन्व्हेस्टेड विथ एक्सटेन्सिव्ह पॉवर टू कंट्रोल कमर्शियल बँकिंग सिस्टम. कंट्रोल करायला काय हे दिलंय? रिझर्व्ह बँकचा कायदा आहे. ए तर असणारच सगळीकडे, म्हणजे हा ऑप्शन गेला. बँकिंग नियमन कायदा पण आपण बनवलेला गेलाय, ब पण असणार ऑप्शन, म्हणजे हा गेला. अ आणि ब तर दोन्ही आहे. विदेशी विनिमय व्यवस्थापन हे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट, फेमा जे आहे त्याच्या अंतर्गत येत नाही. फेमा, फेरा, कॉम्पिटिशन ऍक्ट हे सगळं रिझर्व्ह बँकच्या अंडरमध्ये नाही आहे. लक्षात ठेवा. ओनली अ अँड ब दोन्हीही उत्तर आहेत, लक्षात ठेवायचं आहे. येस. क्लिअर. असे प्रश्न बघू शकता, थोडेफार लॉजिकली असतात, बट तुम्हाला जास्त टेन्शन नाही घ्यायचं ह्याचं. चला पुढे आपण जाऊया. मौद्रिक धोरणाची निर्मिती ही मौद्रिक लक्ष्य निर्धारावर आधारित असावी अशी शिफारस कोणत्या समितीने केलेली? विच कमिटी रेकमेंडेड द फॉर्म्युलेशन ऑफ मॉनिटरी पॉलिसी बेस्ड ऑन द मॉनिटरी टार्गेटिंग? मॉनिटरी पॉलिसी मॉनिटरी टार्गेटिंगवर असली पाहिजे असं कोणी सांगितलं? हिल्टन यंग समिती, मध्यवर्ती बँकिंग चौकशी समिती, चक्रवर्ती समिती या नचिकेत मोर समिती? हिल्टन यंग आहे, सेंट्रल बँकिंग इन्क्वायरी आहे, या चक्रवर्ती आहे, या नचिकेत मोर आहे. तर लक्षात ठेवा चक्रवर्ती. चक्र फिरतं म्हणजे मॉनिटरी टार्गेटिंग. मॉनिटरी पॉलिसी बेस्ड ऑन द मॉनिटरी टार्गेटिंग चक्रवर्ती समितीने सांगितलेलं मॉनिटरी हे करायला. लक्षात ठेवा. मॉनिटरी दिसलं तर चक्र आलं पाहिजे, म्हणजे CM लक्षात ठेवा. चक्रवर्ती म्हणजे मॉनिटरी. चला नेक्स्ट. खालील विधानापैकी कोणते विधान सत्य आहे? हे सगळे मेन्सचे आहेत म्हणून मल्टीलायनर दिसत आहेत. इतके डिफिकल्ट लेवलला प्रश्न जात नाहीत सध्याच्या कंडिशनला, पण असले प्रश्न जर आले तर टॅकल करता आलं पाहिजे म्हणून आपलं फार थोडं घेतोय. 2021-22च्या दरम्यान लोकांकडे असलेल्या चलन रहिवाशांच्या मागणी ठेवीपेक्षा जास्त होते. हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे, कारण कोविड, लॉकडाऊन आणि हे सगळं जास्त, म्हणजे ड्युरिंग 21-22 करन्सी विथ द पब्लिक वॉज ग्रेटर दॅन डिमांड डिपॉझिट. येस. 21-22च्या दरम्यान रहिवाशांच्या अल्प मुदतीची ठेवी रहिवाशांच्या दीर्घ मुदतीच्या ठेवीपेक्षा जास्त होत्या. तर हे चुकीचं आहे, कारण शॉर्ट टर्म डेपॉझिट ऑफ रेसिडेंट्स वर ग्रेटर देन लॉंग टर्म डेपॉझिट ऑफ रेसिडेंट्स. लॉंग टर्म मध्येच पैसा गुंतलेला होता, सगळ्यांनी नव्हता काढला, म्हणून सेकंड चुकीचं आहे. 21-22च्या दरम्यान सरकारसाठी झालेल्या निव्वळ बँक पतपुरवठा व्यापारी क्षेत्राला झालेल्या बँक पतपुरवठ्यापेक्षा कमी होता. आणि क सत्य आहे, कारण नेट बँक क्रेडिट टू द गव्हर्नमेंट वॉज लेस दॅन बँक क्रेडिट टू द कमर्शियल बँक. बरोबर आहे. येस. नेक्स्ट, पुन्हा एकदा बघू शकता मोठा प्रश्न आलेला आहे. मोठे प्रश्न आल्यावरच मला तर म्हणजे असं माझं पर्सनल आहे की मत आहे की मी ते प्रश्नच वाचत नाही, ते पण इकॉनॉमिक्सचं असल्यावर. कारण जर इकॉनॉमिक्सचं असल्यावर मी कुठेतरी शोधतो ऑल द अबाव आहे का, पण तुम्हाला ते आपण करायचं नाही, लक्षात ठेवा. हे PYQ अनालिसिस आहे, म्हणून स्टेप बाय स्टेप आपल्याला सर्व एक एक गोष्टी करत राहायच्या आहेत. हे PYQ असल्यामुळे बघू शकता PYQ ऑलमोस्ट काही काही गोष्टी पाठच केल्या पाहिजे, पण इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला लॉजिक कसं बिल्ड होतं ते आपल्याला डेव्हलप केलं पाहिजे. सायन्समध्ये तर पाठांतरच करायचं आहे. इतिहास, भूगोल आणि पॉलिटीमध्ये स्टॅटिक डेटा पाठच करायचा आहे आपला PYQ मधनं. येस. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य विचारले? भाववाढ लक्ष्य निर्धारित मौद्रिक धोरणाचा शिफारस उर्जित पटेल कमिटीने केली. हे बरोबर आहे का? येस. म्हणजे दर इन्फ्लेशन टार्गेटिंग मॉनिटरी पॉलिसी रिकमेंडेड बाय उर्जित पटेल कमिटी. बरोबर आहे. इन्फ्लेशन टार्गेटिंग जी आहे ते उर्जित पटेलांनीच केलेली. येस. नंतर लवचिक महागाई लक्ष्य चौकटीच्या अंमलबजावणीसाठी वैधानिक आधार प्रदान करण्यासाठी मे 2016 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 या सुधारणा करण्यात आली. बरं आहे की जे काय पण झालं ते 1934च्या कायद्याअंतर्गत झालं आणि त्याच्यात सुधारणा करणं गरजेचं होतं प्रत्येक वेळेला. मग हे पण स्टेटमेंट राईट आहे. इंग्लिशमध्ये पण बघू. The Reserve Bank of India Act 1934 was amended in May 2016 to provide a statutory basis for the implementation of the flexible inflation targeting framework. अरुण जेटली त्या टायमाला बघू शकता की फायनान्स मिनिस्टर होते. चला नेक्स्ट स्टेटमेंट. मौद्रिक धोरण समितीतील सदस्य भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे निर्धारित केले जातात ना. द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिसाइड द मेंबर्स इन मॉनिटरी पॉलिसी कमिटी ना. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाही डिसाईड करत, गव्हर्नर काहीतरी वेगळं हे असते ते डिसाईड करतात, म्हणून सी तर नसणार, म्हणजे सी जिथं आहे तिथं कापा.
हा गेला, कारण आपल्याला एक माहीत पडलं की सी रॉंग आहे. येस, डी पण बघूया आता. मौद्रिक धोरणाच्या समितीच्या निर्मिती अगोदर भारतीय रिझर्व्ह बँकेला मौद्रिक धोरण निश्चित करण्यात मौद्रिक धोरण तांत्रिक सल्लागार समिती सल्ला देत असते. यस, हे बरोबर आहे. बिफोर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द मॉनिटरी पॉलिसी कमिटी, अ टेक्निकल ॲडवायझर कमिटी ऑन मॉनिटरी पॉलिसी ॲडवाइज द आरबीआय फॉर फॉर्म्युलेटिंग मॉनिटरी पॉलिसी. एक त्याचा बघू शकता की सल्लागार गट असतो आणि जो टेक्निकॅलिटी भरपूर तज्ज्ञ गट असतो तेच शिफारस करतं आरबीआयला आणि मग आरबीआय त्याचं ऐकतं. म्हणून अ ब ड इज द राईट आन्सर. प्रश्नच बघा, असे प्रश्न प्रिलिम्सला आले तर मी सांगेल पहिल्या इन्स्टंटमध्ये सोडून टाका. भरपूर टाइम लागतो हे सगळं वाचायला. जिल्हा एक निर्यात केंद्र म्हणजे डिस्ट्रिक्ट ॲज एक्सपोर्ट हब उपक्रमाचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणती आहेत? देशातील सर्व जिल्ह्यांच्या काय त्याला बोलतात, देशातील सर्व जिल्ह्यांचे संतुलित विकास घडवून आणणे. बॅलन्स डेव्हलपमेंट ऑफ ऑल लिहिलं आहे, ऑफ ऑल डिस्ट्रिक्ट इन कंट्रीज नाही. काही काही डिस्ट्रिक्ट आहे त्यालाच फक्त एक्सपोर्ट हब बनवायचं आहे, म्हणून हे बघू शकता की पहिलं उद्दिष्ट नाही. प्रत्येक जिल्ह्यातून उत्पादनाची निवड करून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणे. प्रत्येक जिल्हा, यस, हे असू शकतं नाही, हे असणारच, कारण एक कुठला तरी प्रोडक्ट हे करायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावरूनच बघू शकता एक्सपोर्ट वाढवायचा आहे. येस, म्हणजे तू सिलेक्ट प्रोडक्ट फ्रॉम ईच डिस्ट्रिक्ट अँड सेल इट टू द इंटरनॅशनल मार्केट. येस, जसं कोल्हापूरचा गूळ असेल, कोल्हापूरची मिरची असेल, सांगलीची हळद असेल, सोलापूरमधनं पण म्हणजे काही वेगवेगळे पदार्थ असतील, नगरमधनं सीताफळ असतील, हे सगळे जे काय काय आहेत, कलिंगड असतील, कुठून नागपूरचे संत्रे असतील, तर प्रत्येक जिल्ह्यामधनं घेऊन ठराविक एक जिल्ह्यात एक्सपोर्ट हब बनवायचं आहे आणि तिथूनच मग ते सगळे निर्यात केले जाईल. म्हणून सेकंड उद्दिष्ट आहे निर्यातदारांना आर्थिक सहाय्य पुरवणे. आर्थिक सहाय्य बाबा कोण पुरवत नाही, टू प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स टू एक्सपोर्टर्स लोकांना नाही. आपल्या देशात असं नाही होत. आपल्या देशात नाही होत म्हणजे डिस्ट्रिक्ट ॲज एक्सपोर्ट्स हब फक्त त्यांचं बनवण्याचं हे आहे, म्हणजे सेल करण्यासाठी. येस, एक फक्त कमिटी बनवून त्यांना देण्याचं आहे की तुम्ही कर सकते हो सर. जीएसटीवर प्रश्न होता, हॅशटॅग लागलेला आहे बघा. असंच एक प्रश्न येतो आणि कुठेतरी द मोटो ऑफ जीएसटी इज वन टॅक्स वन मार्केट वन नेशन. मग हे कुठेतरी वन मार्केट आल्यामुळे लफडा झाला. चला, आजचे लास्टचे 2 प्रश्न आणि मग आपण पहिला दिवस वर्षाचा अभ्यासाने सुरू केला आहे. त्या अंतर्गत आपण स्वतःला एक प्राऊड मोमेंट फील केलं पाहिजे. इव्हन ऑफलाईनमध्ये तर आज लेक्चर पण आहे, लक्षात ठेवा. मॉर्निंगला झालेलं आहे, इव्हनिंगला पण लेक्चर आहे. म्हणून मला तर जे मॉर्निंगला स्टुडंट आले त्याचा धन्यवाद करायचे की एवढ्या लवकर 1 तारीख असून डायरेक्टली मॉर्निंग 9 ते 11च्या लेक्चरला आलेत बरीच लोक. आणि मग त्यांचं म्हणजे एक हे आहे, कुठेतरी सिरियसनेस दिसून येतोय. लक्षात ठेवा, आपला न्यू इयर, आपली दिवाळी, आपली होळी, आपली जत्रा जे काय आहे, ज्या दिवशी PDF मध्ये रिझल्ट येईल त्याच दिवशी साजरा करायचा आहे. तुम्ही जर प्रत्येक वेळेला साजरा करत जाल तर म्हणजे काय सिरियस ॲस्पिरंटमध्ये येत नाही. मग तुम्ही म्हणजे तुम्हाला सगळंच पाहिजे, सॅक्रिफाईस करण्याची तुम्ही काही तयारीच ठेवत नाही, याचा अर्थ झाला. आणि लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन इतक्या प्रमाणात वाढलेली आहे की विदाऊट सॅक्रिफाईस होणार नाही. म्हणजे जे सॅक्रिफाईस करतायत त्यांचं जे प्रॉपरली होत नाही. तुम्ही तर सगळेच एन्जॉय करून सगळं करताय, न्यू इयर पार्टी एन्जॉय करताय, सगळं करताय आणि तुम्हाला वाटतंय 4 तारखेच्या पेपरमध्ये 60+ स्कोर यावा. तर असं काही नसतं, लक्षात ठेवा. डिमोटिवेट नाही करत आहेत, बट यू शुड बी व्हेरी प्रॅक्टिकली. म्हणून डाऊन टू अर्थ या लवकरात लवकर. 5च महिने राहिलेत. राज्यसेवा आता बघू शकता, पूर्व परीक्षा 31 मेला आहे. ऑलरेडी फॉर्म भरायचं हे आहे, फॉर्म भरून टाका ज्यांनी नाही भरलाय. प्रॉपरली ऑप्शनल सिलेक्ट करा आणि फॉर्म भरा. वर्ष 2015 मध्ये माननीय पंतप्रधानांच्या हस्ते सुरू झालेल्या ग्रामीण उद्योजक जागरूकता विकास योजना स्टडी रेडी क्षेत्रासाठी आहे. शेती अभियांत्रिकी व जैव तंत्रज्ञान, फलोत्पादन व रेशीम शेती, डेअरी तंत्रज्ञान व अन्य तंत्रज्ञान. केवळ अ ब, केवळ ब या क. लक्षात ठेवा, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजीसाठी होतं, हॉर्टिकल्चर अँड सेरिकल्चरसाठी पण होतं, डेअरी टेक्नॉलॉजी अँड फूड टेक्नॉलॉजीसाठी पण होतं. इट इज सगळं, ऑल द अबाव. येस, लक्षात ठेवा, इट इज फॉर ऑल द अबाव. चला नेक्स्ट. भारतात सन 1991 नंतर सेवा क्षेत्राच्या भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनातील हिस्सा डॅश वेगाने वाढला, परंतु सेवा क्षेत्राचा रोजगार निर्मितीचा हिस्सा कमी वेगाने वाढला. म्हणजे अधिक आणि हाय लो आहे का कुठं? यस, हाय लो, अधिक आणि कमी डिरेक्टली. आता हेच इकडं घाला तर तुम्हाला कळून जाईल. प्रश्नामध्येच डायरेक्ट उत्तर दिले असं वाटतंय आपल्याला. अशा प्रकारे इकॉनॉमिक्सचं विश्लेषण संपलंय. उद्या सायन्सचं विश्लेषण आपण करणार आहोत आणि मग झालं, मग 2 दिवसांनी परीक्षा आहे. अजून काय आपल्याला हा रेकॉर्डिंग आज करतोय. आत्तापर्यंत आयोगाचं काही नोटिफिकेशन नाही GR बद्दल की वय वाढायचं GR आणि त्याच्यानंतर परीक्षा डिले होणार की नाही, म्हणजे पोस्टपोन होणार की आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, 4 तारखेचा 2च दिवस राहिले. तर काय राहिलं, आज 1 तारीख आहे, उद्या परवा, उद्याचा फक्त लास्ट हे गेला. रिव्हिजन आता जर झालंच काय, तुम्ही नवीन सब्जेक्ट वाचायच्या भांगडीत पडू नका. लक्षात ठेवा, हाय त्याला फ्रीज करा आणि जावा डायरेक्टली परीक्षेला. मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा लेक्चर आपण इथंच संपवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.